ठाकरे बंधू एकत्र यावे याकरता शिवसैनिकांनी डोंबिवलीत सुद्धा बॅनर लावले आहे। मी आता डोंबिवली पश्चिमेत आहे, आपण बघू शकतात हा जो बॅनर आहे हा आता चर्चेचा विषय झालेला आहे। जे स्थानिक नागरिक आहेत हा सुद्धा बॅनर पाहण्यासाठी इथे थांबताना दिसत आहेत। आपण जर बघितलं तर महाराष्ट्राच्या हितासाठी दोन बंधूंनी एकत्र यावे असं निष्ठावंत शिवसैनिकांनी इथे हे म्हटलेलं आहे। ठाकरे बंधू, महाराष्ट्राची जनता तुम्ही एकत्र येण्याच्या आतुरतेने वाट पाहत आहे, तुम्ही एकत्र याल तर तो दिवस महाराष्ट्राची दिवाळी आणि दसऱ्यापेक्षा मोठा दिवस असेल। दोघांनी एकत्र आलेच पाहिजे, ही काळाची गरज आहे। मराठी माणसासाठी, मुंबईसाठी, महाराष्ट्रासाठी व महाराष्ट्रात चाललेल्या गचाळ व गलिच्छ राजकारणासाठी एकत्र यावे असे आशय यांनी या बॅनरवर म्हटलं आहे। आपल्यासोबत एक शिवसैनिक आहे, त्यांनी जो बॅनर लावला आहे आपण त्यांच्याशी बोलूया। आपण बॅनर लावला, काय प्रमुख कारण आहे? आम्ही प्रमुख कारण म्हणजे हेच आहे की आता जी सध्या हॉट न्यूज बोलू शकतात किंवा जे मुख्य चर्चेचा विषय, आजकाल तुम्ही कुठेही बाहेर पडा, म्हणजे तुम्ही भाजी आणायला जा किंवा कामाला जा, फक्त तुम्हाला प्रत्येक ठिकाणी फक्त एकच चर्चा दिसते की दोन्ही ठाकरे बंधू लवकरात लवकर एकत्र होणार आहेत आणि महाराष्ट्राच्या हितासाठी। आणि तशी दोघांकडनं त्याला म्हणजे असं बोलू नाही शकत की हमीच झालेली आहे, पण काय बोलतात सकारात्मक चर्चा चालू आहे। आपण जर बघितलं तर महाराष्ट्रात गच्चा आणि गलिच्छ राजकारण लिहिलं आहे असं तुम्ही या बॅनरवर म्हटलं आहे। तर कोण गच्चाल आणि गलिच्छ राजकारण करते, कोण करते? आता बघा, जे सत्ताधारी आहेत, तुम्ही आता आमच्यापेक्षा जास्त तुम्हालाच माहिती की काय चालू आहे सध्या। जिथे जाल तिथे आता जसं बघायला गेलं तर परीक्षा होतात महाराष्ट्रामध्ये आणि त्याच्या म्हणजे काय बोलतात रिक्रुटमेंट होतात महाराष्ट्रामध्ये आणि त्याच्या परीक्षा निघतात गुजरातमध्ये। म्हणजे ही कुठल्या, हे असं पहिले व्हायचं का? हे कुठल्या पद्धतीचा न्याय आहे मराठी लोकांवर? समजा आता तुम्हाला महाराष्ट्रामध्येच तुम्ही जर मराठी बोलू शकत नाही आहात, तुम्ही येतात महाराष्ट्रामध्ये राहायला कमवायला, तर तुम्हाला मराठी आलीच पाहिजे। आम्ही असं नाही बोलत की तुम्ही मराठी बोललीच पाहिजे प्रत्येक ठिकाणी, तुम्ही मराठी माणसाशी तरी मराठीत बोला। आणि जर तो सांगतोय की माझ्याशी मला मराठीशिवाय दुसरं येत नाही, तर तुम्ही त्याशी मराठीमध्ये बोला। पण इतक्या वर्षानंतरच असं का वाटतं की या ठाकरे बंधूंनी एकत्र यावं? कारण सध्या कसं चालू आहे, इतक्या वर्षांनीच काय यावं, कारण आता ती वेळ आहे शेवटची। त्याच्या पुढे आता तुम्ही बघत चालल्या की आपले जास्तीत जास्त आमदार, जास्तीत जास्त खासदार हे अमराठी आहे। त्यामुळे आत्ताच ही वेळ आहे जेव्हा एक कसं आहे की जेव्हा तुमची मतांचं विभाजन होतं, मध्येच तुमच्या चॅनलच्या तर्फे मी पाहिलंय की मतांचं विभाजन होत चाललंय। जी ठराविक मतं आहेत, अमराठी मतं आहेत, ते ठराविक पक्षांनाच जात आहेत। ठराविक मतं आहेत ती ठराविक पक्षांना जातात, फक्त मराठी मतं ही दुभागली जातात। पुढे जाऊन त्यांचा आवाज उठवण्यासाठी एक मराठी चेहरा पाहिजे आपल्याला, म्हणजे तो अगदी गल्ली बोळात असो का दिल्लीपर्यंत असो, तर ह्या मराठी आवाजासाठी आपल्याला मराठी नेतृत्वच पाहिजे आणि सगळी मराठी नेतृत्व एकत्र पाहिजे। आपण जर बघितलं तर मराठीसाठी या दोघांनी एकत्र यावं असं शिवसैनिकाचं मत आहे। कारण दीपक सह प्रदीप बनगे, न्यूज 18 लोकमत, डोंबिवली।